अजून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, शिंदे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे। संजय राठोड यांच्या बंगल्यावर ही बैठक सुरू झाली आहे। उदय सामंत, दादा भुसे, खोतकर, शिरसाट हे सगळे त्या बैठकीत उपस्थित आहेत आणि सरकार स्थापनेबाबत या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं कळतंय। या क्षणाची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, संजय राठोडांच्या बंगल्यावर आता बैठक सुरू झालेली आहे। उदय सामंत, दादा भुसे, खोतकर आणि शिरसाट या बैठकीसाठी दाखल। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, आपण जर बघितलं तर आज मंत्रिमंडळाचा कार्यकाळ संपला, सगळं मंत्रिमंडळ बरखास्त झालं। एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। राज्यात नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरू आहेत, मात्र त्याचा वेग मंदावला आहे, कारण मुख्यमंत्री पदावरनं अद्यापही रस्सीखेच सुरू आहे। अशा पार्श्वभूमीवर जी माहिती येते की मुख्यमंत्री पद निवडीचे सगळे अधिकार हे भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष अर्थातच वरिष्ठ नेतृत्वाला देण्यात आले आहे। त्यानंतर मात्र महाराष्ट्रात जरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा दिल्लीत ठरत असला तरी सत्ता स्थापनेमध्ये आणि या सरकारमध्ये आपली काय भूमिका असणार, कुठल्या नव्या संध्यांना, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, या सगळ्याबाबतची चर्चा आजच्या या बैठकीमध्ये सुरू आहे। अर्थात असं सांगितलं जातंय की ही प्राथमिक चर्चा आणि अनौपचारिक बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र जरी असं असलं तरी निवडणूक आणि सत्ता स्थापनेची पार्श्वभूमी या बैठकीला आहे। निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केलं जाईल, कुठल्या नव्या चेहऱ्यांना संधी देता येऊ शकते आणि खाते वाटप असेल, त्यासोबतच मंत्रिमंडळाचं बलाबल असेल, याबाबतच्या प्राथमिक चर्चा ही शिवसेना पक्षाच्या या बैठकीमध्ये सुरू आहे। त्या चर्चेसाठी उदय सामंत ज्यांच्या नेतृत्वात ही बैठक होती, ज्यांच्यावरती सगळी जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे, उदय सामंत या बैठकीला उपस्थित आहेत। संजय राठोड स्वतः आहेत, दादा भुसे आहेत, किरण सामंत हे देखील काही वेळापूर्वी दाखल झाले आहेत, संजय शिरसाट आहेत, अर्जुन खोतकर आहेत, आदी सगळे हे नेते दाखल झाले आहेत। आणि यात जर एक कॉमन दुवा आपण बघितला तर उदय सामंत सोडले तर सगळे हे मंत्रिपदाचे इच्छुक दावेदार आहे आणि त्यांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या बैठकीसाठी भरत गोगावले हे देखील उपस्थित राहणार होते, मात्र ते अद्यापपर्यंत पोहोचले नाही। अर्थातच असं म्हणता येईल की शिवसेनेच्या इच्छुक मंत्रिपदासाठी इच्छुकांची ही बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय घेतला जातो आणि कशा पद्धतीची मागणी आहे त्या काळात महायुतीत शिवसेना पक्षाकडनं केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, अक्षय, यावर आपलं लक्ष असणारच आहे, त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।